नमस्कार. हं? उत्तर प्रदेशच्या बरेलीमधली एक घटना सध्या खूप चर्चेत आहे. हो. जिथे लग्न मंडपात म्हणजे सप्तपदीच्या काही क्षणाआधीच वधूने लग्न करायला नकार दिला. अगदी. वरवर पाहिलं तर असं वाटतं की हुंड्याला विरोध करणारी एक धाडसी मुलगी आहे. बरोबर. पण जसजसं आपण या घटनेच्या खोलात जातो तसतसं हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत जातं. अगदी बरोबर. कारण इथे फक्त एक नाही तर दोन म्हणजे पूर्णपणे परस्पर विरोधी कहाण्या आहेत. दोन बाजू आहेत. हो. एका बाजूला आहे हुंड्यासाठी लोभीपणाचा गंभीर आरोप, तर दुसरीकडे आहे बॉडी शेमिंग आणि खोट्या आरोपांचा दावा. आज आपण याच दोन्ही बाजूंच्या दाव्यांचा आणि त्या मागे काय दडलंय याचा शोध घेणार आहोत. नक्कीच. ठीक आहे. तर मग सुरुवातीला त्या गोष्टीपासून सुरुवात करूया जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. म्हणजे वधू पक्षाची बाजू. हो. ज्योती नावाच्या वधूने रिषभ नावाच्या वराशी लग्न मोडलं आणि तिने मंडपातच सगळ्यांसमोर स्पष्ट सांगितलं काय म्हणाली ती? की ज्या व्यक्तीच्या मादिलाबाजांबद्दल आदर नाही अशा लोभी व्यक्तीसोबत मी माझं आयुष्य घालू शकत नाही. आणि कारण दिलं गेलं की वराच्या कुटुंबाने ऐनवेळी 20 लाख रुपये आणि एका गाडीची मागणी केली. हो, एक ब्रेझा गाडी. पण वधूपक्षाच्या म्हणण्यानुसार ही मागणी काही अचानक झालेली नाहीये. अच्छा. त्यांच्या मते 8 महिन्यांपूर्वी जेव्हा लग्न ठरलं तेव्हा वराच्या वडिलांनी सांगितलं होतं की आम्हाला काही नको, फक्त एका कपड्यावर मुलीला पाठवा. म्हणजे सुरुवातीला कोणतीही मागणी नव्हती? अजिबात नाही. पण त्यानंतर साखरपुड्यावर जवळपास 3 लाख खर्च झाले, 5 लाख रुपये रोख दिले गेले. अरे बापरे. आणि इतकंच नाही तर लग्नाच्या आदल्या दिवशी AC, फ्रीज, वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूही दिल्या गेल्या होत्या. म्हणजे ही ऐनवेळी झालेली मागणी म्हणजे आधीपासून चाललेल्या मागण्यांचा शेवटचा टप्पा होता, असा त्यांचा आरोप आहे. अगदी. पण मग एक प्रश्न पडतो की जर या मागण्या आधीपासूनच होत होत्या तर अगदी शेवटच्या क्षणीच लग्न मोडण्याचा निर्णय का घेतला? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. आणि याचमुळे वराची बाजू ऐकणं खूप गरजेचं ठरतं. बरोबर. कारण ते या आरोपांना फक्त नाकारत नाहीयेत, तर एक पूर्णपणे वेगळा आणि म्हणायला गेलं तर तितकाच स्फोटक आरोप करत आहेत. हो, इथेच या कथेत एक मोठं वळण येतं. वराचं म्हणणं काय आहे? तो एक फॅशन डिझायनर आहे, बरोबर? हो, त्याचं म्हणणं आहे की हुंड्याचा काहीही संबंध नाही. मग उलट त्याला जास्त वजनामुळे नाकारण्यात आलं. काय सांगताय? हो, त्याचा आरोप आहे की साखरपुड्यापासूनच त्याला बॉडी शेम केलं जात होतं आणि लग्नाच्या दिवशी वधूने तू जाड आहेस असं म्हणून लग्न मोडलं. म्हणजे हे तर संपूर्ण प्रकरणालाच एक वेगळी दिशा देणार आहे. नक्कीच. आणि त्यांनी फक्त तोंडी आरोप केलेले नाहीयेत, तर कायदेशीर पाऊलही उचललं आहे. म्हणजे वराच्या कुटुंबाने काउंटर कंप्लेंट दाखल केली आहे. अच्छा. ज्यात त्यांनी म्हटलंय की त्यांना वधूच्या घरी डांबून ठेवलं होतं आणि त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. म्हणजे आता ही एक प्रकारे कायदेशीर लढाई झाली आहे. एका बाजूनं हुंड्याचा आरोप तर दुसऱ्या बाजूनं डांबून ठेवल्याचा. हो, आणि यामुळेच हे प्रकरण एकतर्फी न राहता अधिक गुंतागुंतीचं बनतं. खरंय. आणि यात भर म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने तर एक तिसरी शक्यता वर्तवली आहे. हो, मी पण वाचलं ते. की वरातीत वर झोपला होता त्यामुळे तो नशेत आहे असं वधू पक्षाला वाटलं आणि तिथून हा वाद सुरू झाला. अरे देवा. म्हणजे आता आपल्यासमोर 3 वेगवेगळ्या थिअरीज आहेत. सत्य काय आहे हे शोधणं किती कठीण आहे बघा. पोलिसांनी वधूच्या तक्रारीवरून FIR दाखल केली आहे, पण त्यांनी हेही म्हटलंय की सध्या तरी हुंड्याचा अँगल समोर आलेला नाही. म्हणजे तपास अजून सुरू आहे. हो, आणि इथेच या घटनेचं मूळ स्वरूप आपल्यासमोर येतं. हे प्रकरण आता फक्त 2 कुटुंबांमधलं राहिलेलं नाहीये. मग हे सोशल नॅरेटिव्हचं म्हणजे सामाजिक कथांचं एक युद्ध बनलं आहे. हे मनारिक आहे, जरा समजावून सांगाल? वापर करून लोकांचा पाठिंबा मिळवला, जो अनेकदा योग्यही असतो. हो, साहजिक आहे. तर दुसरीकडे वर पक्षाने तितक्याच आधुनिक म्हणजे बॉडी शेमिंगच्या नॅरेटिव्हने त्याला प्रत्युत्तर दिलं. म्हणजे सत्य काय आहे यापेक्षा कोणती गोष्ट जास्त प्रभावीपणे मांडली जाते यावर सगळं अवलंबून आहे. अगदी बरोबर. आणि सोशल मीडियावर तर वधूचं खूप कौतुक होत आहे. याला महिला सक्षमीकरणाचं प्रतीक मानलं जातंय. हो, आणि पोलिसांनी वर त्याचे वडील आणि मेहुण्याला ताब्यातही घेतलं आहे. म्हणजे कारवाई सुरू झालीये. बरोबर. पण ही घटना आपल्याला विचार करायला लावते की जेव्हा सत्य असं 2 टोकाच्या कहाण्यांमध्ये विभागलेलं असतं तेव्हा पीडित कोण आणि आरोपी कोण हे ठरवणं किती अवघड होऊन बसतं, नाही का? खरंय. या प्रकरणात सत्य कदाचित या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी असेल. पण ही लढाई आता कायद्याच्या कोर्टात कमी आणि लोकांच्या मतांच्या कोर्टात जास्त लढली जात आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जाते. आजच्या काळात जिथे एक व्हिडिओ किंवा एक पोस्ट क्षणात व्हायरल होते
तिथे अशा कौटुंबिक वादांमध्ये सोशल मीडियाचा दबाव पोलिसांच्या तपासावर आणि अंतिम निकालावर किती परिणाम करू शकतो यावर विचार करायला हवा.